नमस्कार, मी डॉक्टर कुणाल पाटील. संजीवनी रोमॅटॉलॉजी क्लिनिकच्या लढाई संधिवाताशी या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. जर आपल्याला संधिवाताच्या आजाराविषयी अधिक माहिती हवी असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे लहान मुलांमधील संधिवात. बऱ्याच रुग्णांना हा खूप मोठा गैरसमज आहे की संधिवाताचे आजार फक्त वृद्धांमध्येच होतात. संधिवाताचे आजार हे ॲक्च्युली गर्भापासून वृद्धापर्यंत कोणाला येऊ शकतात. त्यामुळे जर लहान मुलांना संधिवाताची लक्षणं असतील तर त्याबाबत त्याच्या निदानाबाबत कोणतेही गैरसमज किंवा कोणतीही शंका बाळगण्याचं काही कारण नाही. लहान मुलांमधील संधिवाताची लक्षणं काय? लहान मुलांमधील संधिवाताची लक्षणं ही प्रौढांच्या संधिवातासारखीच असतात, ज्यामध्ये सांधे दुखणे, सुजणे, सकाळी उठताना त्रास होणे, सांधेदुखीसोबत ताप थकवा जाणवणे, तोंड कोरडे होणे, डोळे कोरडेपणे यासारखी संधिवाताची लक्षणं ही लहान मुलांमध्ये दिसून येतात. लहान मुलातील संधिवाताचं निदान कसं केलं जातं? लहान मुलातील संधिवात हा 7 वेगवेगळ्या प्रकाराचा असू शकतो. यासाठी रुग्णाची लक्षणं आणि रक्तात तपासणारे दोष याच्यातला मेळ घातला जातो. या आजाराचं निदान करण्यासाठी रुग्णाची लक्षणं खूप महत्त्वाची असतील. जर आपल्या मुलाला सांधे दुखत असतील, सांधे सुजत असतील, त्याला सकाळी उठताना त्रास होत असतील किंवा खेळण्यामध्ये जर त्रास होत असेल तर त्याला संधिवाताचा आजार हा असू शकतो. यासाठी आपल्याला इतर तपासण्यांची देखील मदत घेतली जाते. उदाहरणार्थ रुमॅटॉइड फॅक्टर, ANA, ESR, CRP यासारख्या तपासण्यांमध्ये जर संधिवात असेल तर दोष सापडू शकतो. म्हटल्याप्रमाणे लहान मुलांमधील संधिवात जो आहे तो प्रौढांसारखाच असतो, म्हणजे त्याची लक्षणं प्रौढांसारखीच असतात, ज्यामध्ये सांधे दुखणे, सुजणे, सकाळी उठताना त्रास होणे, त्याची खेळण्याची क्षमता कमी होणे ही सर्व लक्षणं लहान मुलांच्या संधिवातामध्ये सापडतात. तसेच त्याची भूक मंदावणे, त्याची वाढ जी आहे ती त्याच्या वयानुसार न होणे हे देखील एक संधिवाताचं लक्षण या लहान मुलातील संधिवातांमध्ये दिसून येईल. तर लहान मुलांमधील संधिवात आहे त्याचे उपचार कसे केले जातात? लहान मुलांमधील जो संधिवात आहे त्याचे उपचार हे प्रौढांच्या उपचारासारखेच असतात, ज्यामध्ये 2 प्रकारच्या औषधांचा समावेश होतो. एक म्हणजे दुखणं कमी करणारी औषधं, ज्यामध्ये पेन किलर, स्टिरॉइड्स ज्या औषधांचा समावेश होतो. बऱ्याच रुग्णांना वाटतं की ॲलोपॅथिक उपचारामध्ये फक्त स्टिरॉइड्सचाच वापर केला जातो, तर हे पूर्णपणे चुकीचे आहे. स्टिरॉइड्सची जी औषधं आहे ही फक्त दुखणं कमी करण्यासाठी किंवा सूज कमी करण्या इतपतच त्याचा यूज आहे. त्याचा दीर्घकाळासाठी वापर हा रुग्णासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळं संधिवात तज्ज्ञ हे जेवढे कमीत कमी स्टिरॉइडचा वापर करतील तेवढं ते रुग्णासाठी खूप चांगलं असतं. दुसरी आणि सर्वात महत्त्वाची औषधं म्हणजे आजार कमी करणारी औषधं. संधिवाताचे आजार हे दीर्घकाळ आजारामध्ये मोडतात. हे आजार आपण पूर्णपणे बरे करू शकत नाही. आजार कमी करणारी जी औषधं आहे त्या आजार कमी करणाऱ्या औषधांमुळं आपण या आजारांवर नियंत्रण ठेवू शकतो. मिथोट्रेक्सेट, सल्फासॅलाझिन, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, लेफ्लुनोमाइड तर यासारखी जी आजार नियंत्रणात ठेवणारी औषधं आहे याचा रुग्णाला खूप फायदा होतो. तसेच नवीन जी जैविक औषधं आलेली आहेत याच्यामुळे रुग्णांना खूपच फायदा झाला आहे. ज्या रुग्णांना जी नेहमीची औषधं वापरली जातो त्यांना त्याच्यामुळे जो फायदा होत नाही तो जैविक औषधांमुळे होऊ शकतो. त्यामुळे नवीन नवीन उपचार पद्धती संधिवाताच्या उपचारामध्ये दररोज येत आहे, याचा रुग्णांना खूप फायदा होत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं लहान मुलांमध्ये संधिवात कोणत्या प्रकारचा असू शकतो, त्याची लक्षणं काय, त्याचं निदान कसं केलं जातं आणि त्याच्यावर कोणकोणत्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत. आजाराविषयी आपल्याला अजून काही शंका असल्यास आपण कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आपल्याला प्रश्नांचं उत्तर द्यायचं आम्ही नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.